Good morning to all cockroaches. सोशल मीडिया एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे कधी एखादा डायलॉग ट्रेंड होतो, कधी एखादं मीम आणि कधी एखादं असं नाव समोर येतं जे थेट इंटरनेटचं वातावरणच बदलून टाकतं. आणि सध्या असंच काहीसं घडलंय कॉकरोच जनता पार्टी या नावाबाबत. काही तासातच हे नाव इतकं व्हायरल झालंय की रील्स, मीम्स आणि चर्चांना पूर सोशल मीडियावर पाहायला मिळतोय. पण खरंच ही कोणती राजकीय पार्टी आहे का, की फक्त एक इंटरनेटचा ट्रेंड? भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी देशभरातील बेरोजगार तरुणांना झुरळांची उपमा दिली होती. एका सुनावणी दरम्यान ते म्हणाले की देशातील बेरोजगार तरुण हे झुरळांसारखे आहेत. त्यांना रोजगार मिळत नाही, कुठल्याही व्यवसायात स्थान मिळत नाही, त्यामुळे मग ते सोशल मीडिया किंवा आरटीआय कार्यकर्ते बनून सगळ्यांवर टीका करत फिरतात. पण त्यांचं हे वक्तव्य देशातील तरुणांना काही आवडलेलं नाहीये. याच पार्श्वभूमीवर प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेतील बॉस्टन युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक रिलेशन्सचं शिक्षण घेत असलेल्या अभिजित दिपके यांनी थेट झुरळाच्याच नावानं एक प्रतिकात्मक राजकीय पक्ष स्थापन केला आणि या पक्षाला कॉकरोच जनता पार्टी असं नाव देण्यात आलं. सुरुवातीला फक्त एक उपरोधिक आणि सॅटायर म्हणून पाहिला गेला, पण काही तासातच हा विषय सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या नावाने वेबसाईट्स आणि सोशल मीडिया अकाउंट्स तयार झाले आणि हजारो नव्हे तर लाखो लोकांनी काही तासातच या पेजेसना फॉलो करण्यास सुरुवात केली. कॉकरोच जनता पार्टीच्या एक्स अकाउंटला सुमारे 178,000 फॉलोअर्स मिळालेत, तर इंस्टाग्राम पेजला जवळपास 10 मिलियन युजर्स फॉलो करतायत. विशेष म्हणजे या लोकप्रियतेमध्ये त्यांनी भाजपच्या इंस्टाग्राम पेजलाही मागे टाकल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरू झाली आहे. या पक्षाच्या वेबसाईटवर जाहीरनामा देखील देण्यात आलाय. त्यात आळशी आणि बेरोजगारांचा आवाज हा उद्देश स्पष्टपणे नमूद केलाय. यामध्ये न्याय व्यवस्था, निवडणूक प्रक्रिया, माध्यमांची जबाबदारी आणि राजकीय बदलांबाबत अनेक उपरोधिक पण कठोर मुद्दे मांडले गेले आहेत. आज कॉकरोच जनता पार्टी हे नाव केवळ राजकीय चर्चा नाही तर एक मोठा सोशल मीडिया ट्रेंड बनलाय. पुढे हा प्रयोग राजकारणात काय घडवतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि जय महाराष्ट्र पेजला फॉलो करायला विसरू नका.